हाय फ्रेंड्स, चला तर आज विणणार आहोत आपण मोराचा पार्ट 2. मी पार्ट 1 पहिलेच अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. आणि आता आपल्याला पार्ट 2 विणायचा आहे. त्यासाठी आपल्याला ही गोल कडी लागेल आणि इतके रंगाचे धागे लागतील. चला तर आता आपण विणायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले आपल्याला इथे गाठ मारून घ्यायची आहे आणि आपल्याला या साखळीला विणायचं आहे. आपल्याला वरची साखळी घेऊन या गोलमधून घालून परत एक साखळी घ्यायची आहे. आपल्याला इथे 3 साखळ्या होतात. आपल्याला परत एक साखळी घेऊन या 2 मधून काढायची आहे आणि परत एक साखळी घेऊन या 2 मधून काढायची आहे. तर याच प्रकारे आपल्याला हा पूर्ण राऊंड कंप्लीट करायचा आहे. हे बघा, तर आपल्याला याच प्रकारे हा पूर्ण राऊंड विणायचा आहे. आपण परत एकदा बघूया. आपल्याला वरची साखळी घेऊन या गोलमधून घालून परत एक साखळी ओढायची आहे. आपल्या इथे 3 साखळ्या तयार होतात आणि परत एक साखळी घेऊन आपल्याला या 2 मधून काढायची आहे आणि परत एक साखळी घेऊन या 2 मधून काढायची आहे. हे बघा. हे बघा, तर फ्रेंड्स, मी इथपर्यंत विणून घेतलेला आहे. आता आपल्याला इथे दुसरा कलर जॉईन करून घ्यायचा आहे. चला तर मी हा निळा धागा कट केलेला आहे आणि आपल्याला इथे हिरवा धागा जॉईंट करायचा आहे. आणि आपण ज्या प्रकारे विणलं, आपल्याला त्याच प्रकारे सुद्धा हिरव्या रंगाचा सुद्धा एक राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. चला तर आपण बघूया. आपल्याला आता इथे न विणता आपल्याला या साखळीवर विणायचं आहे.
हे बघा तर हे कलर कॉम्बिनेशन खूप मस्त दिसत आहे. याच प्रकारे आपल्याला हा राऊंड सुद्धा कंप्लीट करून घ्यायचा आहे. चला तर मी हा राऊंड सुद्धा कंप्लीट करून घेते. हे बघा तर फ्रेंड्स, मी दुसरा राऊंड पण कंप्लीट केलेला आहे. आता आपल्याला इथे आपला राऊंड संपलेला आहे आणि आपल्याला इथे हा धागा तोडून आपल्याला हा धागा जॉईंट करून घ्यायचा आहे. हा पोपटी रंग आहे. हे बघा फ्रेंड्स, तर मी इथे पोपटी धागाचा सुद्धा एक राऊंड कंप्लीट केलेला आहे. आता आपल्याला शेवटच्या राऊंडसाठी आपल्याला लागणार आहे पिवळा धागा आणि तोही राऊंड मी कंप्लीट करून घेते. आपल्याला सुरुवातीला जसं विणलं होतं पहिलं राऊंड, आपल्याला त्याच प्रकारे हे राऊंड सुद्धा विणायचे आहे आणि त्याच साखळीने आणि त्याच पद्धतीने. हे बघा तर आपल्याला आता पिवळ्याचा सुद्धा एक राऊंड करायचा आहे. हे बघा तर फ्रेंड्स, मी हे चारही राऊंड कंप्लीट केलेले आहे. आता आपल्याला या पुढची प्रोसेस बघायची आहे. आपल्याला ही साईड पलटून घ्यायची आहे आणि हे आपल्याला आतल्या दिशेने ओढायचं आहे. या प्रकारे याला अशा छोट्या छोट्या मिऱ्या पडल्या पाहिजे. या प्रकारे त्याला सेट करा. आपल्याला आता एक धागा घ्यायचा आहे पिवळ्या रंगाचा. हा धागा आपल्याला प्रत्येक यामधून काढायचा आहे.
हे बघा, तर या सगळ्यामध्ये मी हा धागा टाकून घेत आहे. चला तर आता हा धागा आपण टाकून घेतलेला आहे. आता आपल्याला दोन्ही धाग्याला ओढायचं आहे. हे बघा, या प्रकारे ओढून आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे या दोन्ही धाग्यामध्ये, जेणेकरून हे फिट्ट होईल. हा धागा आपल्याला आता कट करून घ्यायचा आहे आणि आपल्याला एक छोटंसं गोल बनवून यामध्ये जॉईंट करायचं आहे. आता आपल्याला गोल विणायसाठी आपल्याला पहिले गाठ मारून घ्यायची आहे आणि आपल्याला 6 पर्यंत साखळी विणायची आहे. 1 2 3 4 5 आणि 6. या साखळीला आपल्याला या प्रकारे असं गोल बनवून घ्यायचं आहे आणि हा धागा आपल्याला साखळीमधून काढायचा आहे. हे बघा, आता आपल्याला इथे हिरवा कलर जॉईंट करून घ्यायचा आहे आणि आपल्याला याच प्रकारे इथपर्यंत दुसरा राऊंड कंप्लीट करायचा आहे. बघा, तर मी हे गोल विणून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला स्विच टॉप करून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायचं आहे. हे बघा, तर आपल्याला हे गोल सुई धाग्याच्या मदतीने इथे जॉईंट करून घ्यायचं आहे. बघा, तर मी हे गोल जोडून घेतलेलं आहे. आता आपल्याला साईडला वरती इथे पंख विणायचे आहे. चला तर आपण आता त्याला सुरुवात करूया. चला तर आपल्याला आता पंख विणायचे आहे. पंख विणायसाठी आपल्याला निळा धागा लागेल. आपल्याला इथे 9 पर्यंत साखळी विणायची आहे या कडीला. त्याआधी मी एक गाठ मारून घेत आहे. एक, 2, 3, आपल्याला 2 साखळ्यामध्ये घालायचं आहे. 4, 5, 6, 'हे बघा, तर मी इथे 9 पर्यंत साखळी विणून घेतलेली आहे. आता आपल्याला याच्या बॅक साईडला पलटून विणायचं आहे. आपल्याला इथे एक साखळी सोडून विणायचं आहे. आता आपल्याला परत सर्क करून घ्यायचं आहे. परत
आपल्याला परत बॅक साईडला विणायचं आहे. आपल्याला एक साखळी सोडून द्यायची आहे आणि दुसऱ्या साखळीमध्ये विणायचं आहे. आपल्याला प्रत्येक राऊंडमध्ये एकच साखळी सोडायची आहे. बघा तर हा ट्रायंगल शेप झालेला आहे. आता आपल्याला इथे गाठ मारून घ्यायची आहे. हे बघा तर इथे मी गाठ मारून घेतलेली आहे. आता आपल्याला याला दुसरा रंग जॉईंट करून घ्यायचा आहे. आता इथे मी पोपटी रंग घेत आहे आणि तो आपल्याला या खालच्या रिंगमधला 2 साखळ्यामध्ये घालून घ्यायचा आहे. आणि आपल्याला याला गाठ मारून घ्यायची आहे. आता आपल्याला परत या ट्रायंगलला विणायचं आहे. हे बघा तर मी इतकं विणलेलं आहे आणि आपल्याला परत इथे एक साखळी घेऊन आणि आपल्याला परत या गोलकडीमध्ये घालून याला जॉईंट करून घ्यायचं आहे.
हे बघा या प्रकारे. आता मी परत इथे एक गाठ मारून घेत आहे. तर मी इथे एक गाठ मारून घेतलेली आहे आणि याला आता मी हिरवा धागा जॉईंट करून घेते. आणि ज्या प्रकारे आपण हा राऊंड विणलेला आहे त्याच प्रकारे आपल्याला हिरव्या रंगाचा सुद्धा एक राऊंड विणायचा आहे. आपल्याला बॅक साईडला घेऊन हे बघा. तर हा राऊंड सुद्धा कंप्लीट झालेला आहे आणि आपल्याला याला इथे जॉईंट करून घ्यायचं आहे आणि एक फिट्ट गाठ बांधून घ्यायची आहे. आपल्याला याच प्रकारे 5 पंख विणायचे आहे. 1 2 3 4 आणि 5 म्हणजे हा एक. आणि आपल्याला इथे 2 या साईडला आणि या साईडला 2 विणायचे आहे. तर आपल्याला सेम याच पॅटर्ननी इथे 9 साखळी 9 घेऊन याला याच प्रकारे विणायचं आहे. आणि हे 5 पंख मी कंप्लीट करून घेते.
हे बघा तर फ्रेंड्स, मी हे एवढं विणून घेतलेलं आहे आणि आपण पार्ट 1 मध्ये हा भाग बघितलेला होता. तुम्ही तो जाऊन बघू शकता. आपल्याला या पोटाला एवढ्या जागेत जॉईंट करायचं आहे. या प्रकारे. चला तर मग मी जॉईंट करून घेते. आपल्याला या गोल कडीमध्ये धागा घालून परत या धाग्यातून घालून आपल्याला गाठ बांधायची आहे. इथे पूर्ण आणि इथे पण. चला तर मग मी हे जोडून घेते. हे बघा तर फ्रेंड्स, मी हा मोर जोडून घेतलेला आहे आणि याला डोळे सुद्धा लावून घेतलेले आहे. तर तुम्ही बघू शकता. प्लीज तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.